रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण खूपच सुंदर अशी बॅक नेक डिझाइन तसंच बाहीवर डिझाइन बघणार आहेत। तर अगदी पॅच बनवण्यापासून तर डिझाइन बनवण्यापर्यंत संपूर्ण सविस्तर मी तुम्हाला आजच्या ह्या एकाच व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर बघा, माझ्याकडे हे जे ब्लाउज आहे ते ओटी भरायचं आलेलं आहे। म्हणजे ओटी भरायच्या कार्यक्रमासाठी आपल्या कस्टमरला हे ब्लाउज शिवून घ्यायचं आहे। तर त्यांनी मला जो फोटो टाकलेला होता तो देखील मी तुम्हाला देणार आहे। तर त्यामध्ये ही जी मी पायाची ड्रॉइंग करून घेतलेली आहे, छोटीशी पायाची ड्रॉइंग करत मी पेपरवर एक कच्ची ड्रॉइंग केली आणि मग त्याच्या मदतीने आता मी कॅनव्हासवरती तोच पायाच्या ठसा बरोबर उमटवून घेणार आहे। तर हे पॅच कस्टमरने देखील संपूर्ण मार्केटमध्ये शोधले पण तिला मिळाले नाही, मला देखील मिळाले नाही। तर मग मी म्हटलं आपल्याला बनवावेच लागतील ते। तर बघू शकता, साइडला मी तुम्हाला फोटो देते। तर तिने मला असा फोटो टाकला आणि बाहीवर डिझाइन अशा पद्धतीने करायची आहे। तर मग त्याआधी आपल्याला सर्वात आधी म्हणजे चॅलेंज होता आपल्यासाठी पॅच बनवायचं। तर तोच प्रयत्न मी इथं केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम सुंदर अशी मस्त छोटीशी पायाची ड्रॉइंग मी इथं तयार केलेली आहे। आता एक बाहीवर 2 ठसे आपल्याला लागणार आहेत, म्हणजे 2 पायाचे ठसे एका बाहीसाठी, तर 2 बाह्यांसाठी 4। तर मी बरोबर 4 लेयर मध्ये कॅनव्हास घेतलेला आहे आणि एक सोबत आपण त्यांना कट करणार आहेत। तर अगदी मार्केटमध्ये जरी आपल्याला पॅच मिळत नसले तरी देखील आपण घरच्या घरी एकदम खूप सुंदर असे रेडीमेड पॅच होऊन देखील भारी असे पॅच आपण घरच्या घरी बनवू शकतो। तर बघू शकता, हा जो आहे तो मी वेल्वेटचा कापड घेतलेला आहे आणि त्यावर मी कॅनव्हासचे जे पायाचे ठसे होते ते चिपकवून घेतले आणि जसे होते तसेच कट केलेले आहेत। आता इथं काय करणार आहेत, आपण पेनाच्या मदतीने हलकीशी मार्किंग केलेली आहे, दिसत नाहीये पण एक लाईन बनलेली आहे। त्यावरूनच आपण आता आपला हा जो काही फेविकॉल आहे तो आपण अशा पद्धतीने व्यवस्थित असं संपूर्ण पायाचा जो आकार आहे तो खालच्या भागाला बरोबर असा फेविकॉल लावून घेतलेला आहे। त्यानंतर आपण सर्वप्रथम बॉल चेन घेणार आहेत। ही जी बॉल चेन आहे ती कलर मध्ये आपल्याला हव्या त्या रंगाची मार्केटमध्ये अवेलेबल मिळते। तसंच डायमंड चेन देखील आपल्याला मार्केटमध्ये मिळत असते। सिल्वर आणि गोल्डन तसंच कलर मध्ये देखील डायमंड चेन देखील आपल्याला मार्केटमध्ये सहज पद्धतीने मिळून जाते। तर तुम्हाला हवं त्या कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही हे पायाचे ठसे बनवू शकता। आता बघा, आपली बॉल चेन लावून झाल्यानंतर मी परत अजून फेविकॉल लावते आणि त्यानंतर आता आतमध्ये आपण डायमंड चेन लावणार आहेत। तर हा जो काही फेविकॉल आहे तो ओला असताना असा दिसतोय पण कोरडा झाल्यावर अजिबात फेविकॉल दिसणार नाही। मी तुम्हाला दाखवते पॅच संपूर्ण तयार झाल्यावर किती सुंदर असा लुक आपल्या ह्या पॅचला इथं मिळालेला आहे। तर बघा, अशा पद्धतीने ही मस्त बारीक अशी डायमंड चेन आहे। डायमंड चेन मध्ये देखील प्रकार असतात जाड बारीक वाले, तर तुम्ही बारीक मधली डायमंड चेन घ्या। ज्यावेळेस पॅच बनवत असणार तेव्हा बारीक वाली चेन घ्यायची। आता आपलं बॉल चेन डायमंड चेन लावून झाली, तसंच मी आतमध्ये बॉल चेन आपल्या डायमंड चेन जवळ परत अजून बॉल चेन लावणार आहे। पण आता त्याआधी बघा, ते थोडंसं कोरडं होतंय तोपर्यंत आपण पायाचे जे ठसे आहेत म्हणजे 5 बोट जे आहेत त्यांच्या 5ही बोटांसाठी मी छोटे ही बॉल चेन कट करून घेतलेली आहे। एक मोठी, नंतर छोटी असे लहान मोठ्या आकारात आपण बरोबर एकाहून थोडं कमी करत संपूर्ण 5च्या 5 बोटांना बरोबर एक परफेक्ट अशा मापात आपल्याला इथं ह्या चेन कट करून घ्यायच्या आहेत। तर बघा, हाताच्या मदतीने त्यांना प्रेस करायचं आहे की जेणेकरून त्या सहज पद्धतीने वाकतील आणि त्यांना एकदम मस्त गोलाकार वाक येणार आहे। ह्यासाठी थोडंसं हाताने व्यवस्थित प्रेस करायचं। ही जी बॉल चेन आहे ती प्लास्टिकची आहे, धातूची नाहीये, म्हणून हिला थोडीशी प्रेस करायची आहे कारण छोटी आहे ती बॉल चेन, म्हणून त्याला वाक यायला हवा किंवा सहज पद्धतीने वाकवता यायला हवी आपल्याला असं व्यवस्थित। तर बघू शकता तुम्ही, अगदी बिलकुल पायाचे जे आपण ठसा बनवला त्याला 5 बोट बनवलेली आहेत आणि 5ही बोटांवरती आपण कमी जास्त करत एकदम मस्त अशी ही बॉल चेन इथं अटॅच केलेली आहे। आता परफेक्ट असा आपल्या पॅचला लुक यायला हवा, त्यासाठी आपण काय करणार आहेत, मध्ये आता बोटांचा लुक तर आपल्या ठशाला मिळायलाच हवा पॅचला, म्हणून मध्ये आपण थोडं फेविकॉल लावत इथं पांढरा जो मोती आहे तो आपण डायरेक्ट लावणार आहेत। म्हणजे असे एकदम स्पष्ट दिसतील असे आपल्याला बीट तिथे ठेवून घ्यायचे आहेत।
तुम्ही गोल्डन जर बनवत असणार कॉम्बिनेशनमध्ये तर तुम्ही गोल्डन लावू शकता। मी इथं पांढरे मोती लावलेले आहेत। बघू शकता एकदम फायनली आपले हे जे पॅच आहे ते तयार झाले। खूप मेहनत मला ह्या पॅच बनवताना लागलेली आहे। एकच पायाचा ठसा मी तुम्हाला दाखवला, त्या पद्धतीने मी ही 4ही पाऊल बनवून घेतलेले आहेत। आता पुढची स्टेप बघणार आपण। आपले 4चे 4 पाऊल जे पायाचे ठसे आहेत ते तर तयार झाले, पण आता त्यांना बाहीवरती आपण कसं अटॅच करणार ते बघणार आहेत। त्यासाठी बघा मी एल्बो लेंथची स्लीव्स कट केलेली आहे आणि वरून 1.5 इंच सोडत आपण खाली 5 इंच मोजत बरोबर परफेक्ट असा राऊंड शेप आपण असा 2.5 इंच करत मोजून घेतलेला आहे। तर तुमचा पायाचा ठसा जेवढा येत असेल तेवढा बंद घडीवर एक पाऊल बसतोय का असं बघत जरी तुम्ही आकार कट केला तरी चालतोय। गोलच्या ऐवजी तुम्ही इथं डायमंड शेप देखील घेऊ शकता, फक्त तुमचे ठसे तिथे यायला हवे याची काळजी घेत तुम्हाला स्टिचिंग करायची आहे। आता आपण हा जो काही गोल आहे तो संपूर्ण आपण शिद्यावर ठेवत असं व्यवस्थित अशी स्टिचिंग केलेली आहे आणि आता त्याला आपण फोल्ड करणार आहेत। तर जर का तुमचं ब्लाउज पीस थोडं असं लूज असेल तर तुम्ही इथं कॅनव्हासचा वापर करू शकता। हा गोल तयार करत असताना तुम्ही कॅनव्हास जरी वापरमध्ये घेतलं तरी चालतंय। गोल परफेक्ट फिनिशिंग मध्ये झाला। आता खालच्या बाजूला देखील आपण असं फोल्ड करून घेणार आहेत की जेणेकरून आपल्या बाहीला एकदम प्रॉपर अशी फिनिशिंग आपल्याला इथं मिळणार आहे। बघू शकता एकदम परफेक्ट असं बाही आपली तयार झाली। आता ही नेट मी वेगळी आणलेली होती। हे ब्लाउज बनवण्यासाठी मला थोडं मार्केटमधून बराच सामान आणावं लागला। परत नेट देखील मी आणलेली आहे, कारण ह्या नेटचा वापर आपण बॅकनेक डिझाइन साठी देखील करणार आहेत। ओटी भरायचं ब्लाउज म्हटल्यावर लगेचच तुम्हाला कळेल की हे ओटी भरण्यासाठीच आपण हे ब्लाउज बनवू शकतो। तर असे स्पेशल आपले जे फंक्शन असतात त्यांच्यासाठी आपण अशा वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइन बनवू शकतो। बघू शकता अशा पद्धतीने मी हे पायाचे ठसे इथं फेविकॉलने आधी चिपकवून घेते आणि मग नंतर सुई धाग्याने देखील पॅक करणार आहे। तुम्हाला देखील सुई धाग्याने हे पॅच जे आहेत ते पॅक करून घ्यायचे आहेत। नुसतं असंच नाही राहू द्यायचं, नाहीतर तुमचे हे जे ठसे आहेत ते लगेचच निघून पडतील। बघू शकता किती परफेक्ट असा लुक आपल्या ह्या स्लीव्हला मिळालेला आहे। आता फायनली आपण बॅक नेक डिझाइन बनवणार आहेत। तर त्यासाठी मी बोटनेकच्या मापाने हे जे ब्लाउज आहे ते कट केलेलं आहे। ब्लाउजची साईज मोठी आहे आपली, 40 मापाचं ब्लाउज आहे, 40 ते 42 मापाचं ब्लाउज आहे बरोबर। तर त्या हिशोबाने आपण इथं गळ्याची रुंदी तसंच गळ्याची उंची मी 3.5 इंच घेतलेली आहे आणि छोटंसं असं बोटनेक तयार करत आपण हे बॅक पार्ट तयार केलेला आहे। आता आपण इथं काय करणार आहे, वरून 1 इंच मोजत खाली आपल्याला किती घ्यायचं आहे हे आपण कसं ठरवणार हे बघा। मी आई नाव केलेलं आहे। आई नाव मी एका पेपरवरती ड्रॉइंग करून घेतलेली आहे आणि तो पेपर जो आहे तो किती भरतोय आपला उंचीला तसंच रुंदीला याचं मोजमाप करत मी कॅनव्हासवरती माप टाकून घेते। तर जो आई नावाचा आपला पेपर होता त्याला मी व्यवस्थित मोजून घेतला आणि तसाच मी इथं काटकोन तयार केलेला आहे आणि त्या काटकोनला आपण मार्जिन देखील घेतलेली आहे। अर्धा ते पाऊण इंच मी मार्जिन त्याला घेतलेले आहे आणि मेन जो ठसा आहे आतील तो आपण असा ड्रॉ करून घेतला दोन्ही बाजूला। आता आपण याला अस्तरवरती चिपकवून घेणार आणि चारही बाजूंनी फोल्ड करून घेणार आहे फिनिशिंग मध्ये। बघू शकता आता आपण याला सेंटर काढणार आहेत आणि सेंटरला एक मार्किंग करत आपण व्यवस्थित बघायचं उंची आणि रुंदी कुठे येणार आहे, कारण आपल्याला तिथं नाव ऍडजस्ट करायचं आहे पुढे, म्हणून असं बरोबर सेट करायचं आहे। सेंटरला सेंटर मॅच करत आपण संपूर्ण चौकोन आकारावर टिप टाकून घेतलेली आहे। थोडासा आयत आकार आहे, चौकोन आकार आपला थोडासा असं रुंदीला थोडा जास्त आहे, उंचीपेक्षा रुंदीला जास्त आहे। परफेक्ट असा आपण चौकोन कट केलेला आहे। त्यानंतर आपण चारही कॉर्नरला कट लावून घेतले। छानपैकी कट लावायचे आणि मस्त असं प्रेस करत आपण गळा जो आहे तो फिनिशिंग मध्ये चौकोन तयार करून घेतलेला आहे। बघू शकता एकदम परफेक्ट असं कॉर्नर आपला इथं तयार झालेला आहे। एकदम चारही कोपरे एकदम छान अशी तयार झाले। त्यानंतर आता एक पेपर आपला दुसरा वेगळा घ्यायचा आहे आणि बरोबर आहे त्या मापानेच त्या आकारानेच आपल्याला इथं पेनाने ड्रॉइंग करायची आहे। ठीक आहे, आता अशा पद्धतीने मी बरोबर गळ्याचा ठसा जो होता तो उमटवला। त्यानंतर इथं आपण हे जे पेपर आहे आई नावाचा पेपर तो मी इथं व्यवस्थित ठेवत त्यावरून नेट ठेवलेली आहे आणि स्टिचिंग केलेला आहे।
बघू शकता। आता ही पिन मी व्यवस्थित अशी ॲडजस्ट करणार आहे, वरती लावणार आहे। तर हे नाव तुम्हाला देखील असं ड्रॉइंग करायचं आहे। खाली एक पेपर, त्यावर आई नावाचा पेपर आणि मग वरून मी नेट घेतलेला आहे, लक्षात घ्या। आता तुम्ही ह्या नावावरती डायमंड चेन तसंच बॉल चेनचा देखील वापर करू शकता, जसं की मी तुम्हाला सुरुवातीला पॅच बनवून दाखवले। नाहीतर तुम्ही असं देखील करू शकता, जसं की मी आता तुम्हाला जस्ट इथं चालू दाखवते बिलकुल, की लेसच्या मदतीने देखील तुम्ही आई हे नाव टाकू शकता। कारण ओटी भरायचं ब्लाऊज आहे म्हणून आपल्या कस्टमरला मागे ब्लाऊजवरती आई हे नाव हवं होतं आणि मग म्हटलं कसं तयार करायचे ते नाव। तर त्यावरच मग मी चौकोन गळा डिसाईड केला, बोटनेकमध्ये चौकोन गळा आणि त्यामध्ये आपण आई नाव अशा पद्धतीने देखील टाकू शकतो। तर अजून एक तुम्हाला आयडिया येऊन जाईल की जसे की आता आपल्या लग्नाचे सीझन चालू असतं तेव्हा नवरी मुलगी जी असते तिला देखील नाव टाकून घेण्याची हौस असतेच प्रत्येकाला। तर तुम्ही अशाच पद्धतीने नवरदेव नवरीची नावं देखील टाकू शकता। लेसच्या मदतीने म्हणा किंवा डायमंड चेन बॉल चेनच्या मदतीने तुम्ही खूप सुंदर सुंदर असे डिझाईन तयार करू शकता। एक एक्झाम्पल मी तुम्हाला इथं दिलेलं आहे की तुम्ही अशा पद्धतीने देखील जर वर्क केला तरी तो देखील एकदम छान असा आपला तयार होत असतो। तर कमीत कमी खर्चामध्ये आणि एकदम खूप सुंदर अशा पद्धतीने एकदम छान असा लुक आपण आपल्या ह्या नावाला इथं देऊ शकतोय। त्यासाठी आपल्याला आधी ड्रॉइंग करायची गरज असते। एकदम एक साईजमध्ये आपण नाव टाकून घेतलेलं आहे आणि ही जी लेस आहे ती माझी सिंगल स्टिचिंगवाली आहे, म्हणजे एकच शिलाईने पॅक होणारी ही लेस आहे। नावावरती देखील सुरुवात कुठून करायची, कशी लावायची, एंडिंगला मी फोल्ड करते बरोबर लेसला, ओपन पार्ट दिसायला नको म्हणून। आता हा जो काही पेपर होता माझा आई नावाचा तो छोटा होता म्हणून मी खाली डबल पेपर घेतलेला आहे। तुम्ही एकदाच जरी का मोठा पेपर घेतला तरी तुम्हाला चालतंय। आता संपूर्ण ओपन पार्ट आपण ह्या एक लेसने व्यवस्थित असे कव्हर करणार आहेत, बघू शकता एकदम छान अशा पद्धतीने। ओके, आता आपलं हे नाव फायनली तयार झालेलं आहे। आता आपण त्याला असं बरोबर आपला जो काही चौकोन आहे त्या चौकोनमध्ये आपल्याला व्यवस्थित सेट करायचं आहे, कुठंच कमी जास्त यायला नको अशी काळजी घेता आपण त्याला पिना लावून सेट केलं आणि स्टिचिंग करून घेतलेली आहे। त्यानंतर आता ही जी लेस आहे ही लेस आपण आपला ह्या जे चौकोन गळा आहे त्याला लावून घेणार आहेत। या लेसला पाईप तसंच मोतींचा परत अजून वर्क आहे म्हणून ही लेस देखील सांभाळून लावायची आहे आणि लावल्यानंतर मी ह्या लेसला देखील हात शिलाईने ठिकठिकाणी टाके टाकून घेतलेले आहेत की जेणेकरून ती लेस व्यवस्थित अशी फिटिंगला यायला हवी। तर बघू शकता तुम्ही फायनली आपलं हे जे बोटनेकचं ब्लाउज आहे म्हणजे डिझाईन आहे ती आपली तयार झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही देखील करू शकता। आता आपला हा जो काही पेपर आहे तो आपण काढून घेणार आणि मग तुम्ही आई नावाचं लुक फायनली तुमच्या स्वतःच्या नजरेने बघू शकता। तर मैत्रिणींनो, आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्कीच कळवा कमेंटने। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच जर माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ सोबत आणि नवीन युनिक डिझाईन सोबत। धन्यवाद।